नमस्कार मंडळी, मी श्रद्धा. स्वागत आहे तुमचे माझ्या एका नवीन यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्हालाही माहिती आहे, कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करताना आपल्यासाठी थोरा मोठ्यांचे आशीर्वाद किती महत्त्वाचे असतात. तशीच मीही आज एक नवीन सुरुवात करते आहे पांडुरंगाच्या आशीर्वादाने. सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा.
भले संत संग जटाम सुवल्कपटाम संसक्तम मूलच्छटाम अच्छिन्नाम रसंगटाम कपटाम मध्यस्थ गोदातटाम सीता सन्निकटाम सलक्ष्मण भटाम वामांगटूनोत्कटाम रामाख्याम प्रगटाम कृतोत्तजनटाम देवीं भजे कव्यटाम वेदानुद्धरते जगन्ति वर्ते भूगोलमुद्रित
छलयते क्षत्रक्षयं कुर्वते पौलस्त्यं जयते हल्लं कलयते कारुण्य मतन्वते म्लेच्छान मूर्छयते दशाकृति कृते श्री कृष्णाय तुभ्यं नमः नावळवे तुम विश्वाभासू नवल उदयला चंडामणू आदमयाब्दिनी विकासू वंतू आता सेवेसाठी निवडलेला अभंग पंढरी रायाचे लाडके भक्त वैष्णवा प्रेमाचा मळा चैतन्याची चित्तडा संत तुकाराम महाराज घरात नाही धान पोटात नाही आन गावात नाही मान पण चित्तात समाधान संत तुकाराम महाराज घरात मोडकी खाट फुटका माठ गडगत आठ शेवटी वैकुंठाची वाट असा ज्यांच्या परमार्थाचा थाट ते वैष्णव शिरोमणी जगद्गुरु तुकोबाराय महाराज विश्वाचे गुरु जगाचे गुरु आशिया खंडाचे गुरु भारताचे गुरु महाराष्ट्राचे गुरु बृहन्मुंबईचे गुरु घाटकोपरचे गुरु माझे गुरु तुमचे गुरु इथून पुढे कीर्तन सुरू अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सर्वात श्री संत ज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळ विश्वस्त मंडळी आणि आपल्या सप्ताहाला 25 वर्ष झाले 25व्या वर्षाला आणि अशा प्रकारानं सुरुवात झालेली आहे आजचं जे कीर्तन आहे हे 7वं आहे जागराचं आहे ना बरोबर आहे ना आणि यामध्ये बरीचशी मंडळींचा आपल्याला आशीर्वाद सहयोग मिळालेला आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अखिल घाटकोपर चांदिवली वारकरी भजनी मंडळ त्याचप्रमाणे आपल्या सप्ताहाचे प्रमुख मार्गदर्शक आहे श्री हरिभक्तीपरायण किरण ज्योतिराम लांडगे आणखी काही मंडळींची नावं आहेत भरपूर नावं आहेत आणखी ही समस्त भजनी मंडळ आळंदीहून आलेली गोपाल मंडळी बरं का मालिका पाठ करा विष्णू सहस्रनाम पाठ करा काकडा पाठ करा भजन पाठ करा चाली बसवा पखवास शिका रिकामा वेळ घालवू नका आणि 10-20 वर्षात 5-10 वर्षात आम्ही म्हातारे होऊन तुमची कीर्तन मी ऐकेल त्या वेळेला तुम्ही मला कीर्तनकाराच्या रूपात तुमचं दर्शन होईल आणि मी तुमच्या ज्येष्ठ श्रेष्ठ पायावर डोकं ठेवीन म्हणून ज्ञानवंत कीर्तिवंत वैराग्यवंत आणि शेवटी वा धनवंत या मुलांकरता हे अभिष्ट चिंतन केलेलं आहे कोणाकरता दादा अभिष्ट चिंतन आणखी एक महत्वाचा विषय असा आहे आपल्या सप्ताहाला बरं का ग्रामस्थ मंडळी आहेच महिला मंडळाची उपस्थिती भरपूर आहे याच बरोबर आमचे आळंदीवरून आलेली गुरुबंधू मंडळी हरिभक्तीवन राजगुरु महाराज सुनीत महाराज आहेत त्याचप्रमाणे सप्ताहाला आर्थिक वर्गणी देणारी मंडळी त्याचप्रमाणे कीर्तनकार बाबा लोकांची व्यवस्था करणारे सुग्रास भोजन अन्नप्रसाद देणारे दानशूर मंडळी सप्ताहाला आधारभूत वर्गणी देणारी मंडळी डोनेशन डोनर श्री संत ज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळ ट्रस्ट आणि आपल्या या परिसरातले नगरसेवक हरिभक्तीपरायण किरण भाऊ लांडगे आहेत प्रेरणास्थान सुधाम भाऊ लांडगे आहेत या सर्वांना मी वंदन करतो आणि त्याचप्रमाणे बाकीची मंडळींची भरपूर नाव आहेत एखादं घेतलं ते एखादं सुटून जाईल राहिल्यांना समस्त भजनी मंडळी गायनाचार्य बरे का नाद ब्रह्म उपासक मंडळ विठ्ठल जगात जर पाहिलं तर भारत विशेष आहे भारतात जर पाहिलं तर महाराष्ट्र विशेष आहे महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर वारकरी संप्रदाय विशेष आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये जर पाहिलं तर 4 गोष्टी विशेष आहेत मी विशेष बोलतोय ना मग तुम्ही स्पेशल म्हटलं तरी चालेल मला संत ग्रंथ पंथ भगवंत काय 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 संत ग्रंथ पंथ भगवंत याच्यात आपल्या जीवनाचा अंत की आपण पुढच्या जन्मात संत प्रमोशन
अरे प्रमोशन म्हणा नको, मराठी बोललं पाहिजे. पदोन्नती मराठी शब्द काय त्याला? आपल्याला पुढच्या जन्मात संत होणं ही पदोन्नती आहे. महत्वाचा एक भाग सांगतो. संत ग्रंथ पंत भगवंत या जगात कुठेच पाहायला मिळणार नाही. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, इंडो चायना, डेन्मार्क, नेपाळ, भूतान, सिलोन, पाकिस्तान, तुर्कस्तान, अफगाणिस्तान, किर्गिस्तान, अरबस्तान, बरे का, पाकिस्तान, शेवटी आलो हिंदुस्थान. कुठेच नाही. मग भारतात अरे कुठेही जा. एकदा सांगितलं ना, एका तासाला 1000 किलोमीटर धावणाऱ्या विमानात बैस. जगाचा भूगोल, जगाचा इतिहास सगळा पहा. क पासून क पर्यंत आणि क पासून क पर्यंत. क म्हणजे कन्याकुमारी, क म्हणजे काश्मीर, क म्हणजे कोलकाता, क म्हणजे कच्छ. भारताचे 4ही टोक करणे सुरू होतात. 656 जिल्हे, 29 राज्य, 5,60,000 गावं मोजू नका, शहरात समाविष्ट होऊन गेले. 5,60,000 गावं, 4 धर्माचे लोक, 14 भाषिक, 1,26 कोटी लोकात तुम्हाला कुठेच दिसणार नाही. ऐसे संत गाथा, वैष्णव वेद गाथा, त्याच्यातल्या पंढरीपर प्रकरणातलं शेवटचं चरण म्हटलं ऐसे संतजन, ऐसे हरिदास. सांगा कुठे, सांगा सांगा. काही न वाटलं बुवा इतिहास सांगतो, बुवा भूगोल सांगतो. अरे पण तू गाथा वाच ना बाबा, बुवाचा काय पेपरचा फसतो. पुढचं सांगतो. या 4 गोष्टी साखर कारखाने कोणत्याही देशात जा तुम्हाला सापडतील. सोन्याच्या खाणी कमी जास्त सापडतील. नरोत्तम, नररत्न, नरवीर, नरभूषण असे गल्लोगल्ली सापडतील. पण ऐसे संत जन, ऐसे हरिदास हे कुठेच नाही. मी सांगून टाकतो, पुन्हा नम्रतेनं सांगतो. जो इतिहासाचा MA झालेला आहे, BA झालेला आहे, भूगोलाचं MA BA झालं, त्याला विचारा, कुठेच नाही. मग या 4 गोष्टी आहेत. मला काय फायदा? तुला काही फायदा वाटत नसेल ना, ऐकून घ्या. पुनश्च एक सांगतो, सगळ्यात महत्वाचा सांगतो. वारकरी संप्रदायामध्ये देव अवतारी संतांनी उपासना केलेली आहे. देव अवतारी संत या वारकरी संप्रदाय. पूर्ण भारतात 252 संत आणि एकट्या महाराष्ट्रात 52 संत. ज्ञानोबराय, तुकोबराय, ज्ञानोबराय, तुकोबराय, गोरोबराय, चोखोबराय, सेना महाराज, सावता महाराज, मीराबाई, बहिणाबाई, सखुबाई, जनाबाई, नारा, मादा, गोंदा, विठा, लाडाई, गोडाई, येसाई, साखराई, सजन कसाई, कबीर, लतीफ, सेना नावी, बैरा पिसा, शेख मोहम्मद, कमाल, रामदास महाराज, एकनाथ महाराज, सूर्यपंत महाराज, जैनी जनार्दन, रामा जनार्दन, सच्चान बाबा, गजान बाबा, गोमाजी बाबा, अडकोजी महाराज, तुकडोजी महाराज, वंसाजी महाराज, जोग महाराज, बंकर स्वामी महाराज, लक्ष्मण महाराज, इगतपुरीकर, मारुती महाराज, आळंदीकर, दांडेकर मामा, मोठे बाबा, नथुसिंग बाबा, विठ्ठल बाबा, भोले, वैद्य बाबा, निकम बाबा, मधुकर बाबा, आपल्या डोंबिवलीचे सावडाराम बाबा. किती झाले? खरं सांगू का, तुम्ही विसरून जातात म्हणून आमची दुकानं चालतात. आता खाली बसून काही माणसं काय म्हणतात, या बाबाने शायनिंग लावली. आता शायनिंग लावण्याचं माझं वय तरी आहे का? कशाने लोक म्हणते शायनिंग लावली. मी स्वतः नम्रतेनं सांगतो, शायनिंगला भिकारीने म्हणतो मी. त्या शायनिंग दाखवण्याकरता आमचा जन्म झालाय का? मुळीच नाही शायनिंग दाखवणार. पण पुढचं सांगतो, कीर्तनकार बाबाने संतांची नावं नाही सांगायची, मग जिल्हा परिषद सांगू का? वर्षत सकड मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी याडी, अनवरत भूमंडळी ईश्वर निष्ठांची मांदी याडी सांगितली. फक्त फरक एवढाच होईल ऐका. साई बाबा, गजान बाबा, गोमाजी बाबा, अडकोजी महाराज, तुकडोजी महाराज, पुण्याचे जंगली महाराज, ही जी यादी आहे ना, ही अवलिया पुरुषाची धरायची का संतांची? इथे मतभेद आहे. म्हणून मी मोकळून ठेवलं सगळं.
महाराज तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. टिल देन, बाय, टेक केअर. बसलेली आहे आपल्या घाटकोपरचं भूषण. हजारो पुरुष महिलांना तिथं शिकवली. मी जर स्तुती करीन तर देव मला शासन करीन, पण वस्तुस्थिती सांगेल तर मला काही नको तुमचं. समोर बसले शास्त्री महाराज. आम्ही 71 साली पाठवला होता, पण आम्ही एक केलं यांना पहिला नंबर नाही मिळून देता. माफ करा आता, माफ करा. मी फाटक्या तोंडाचा मुवा. आम्हाला काय दिलं? सगळ्या जगाला दिलं. तुला म्हणू नको 1 अब्ज बरं का. 26 कोटी भारत झाला ना, मग 700 कोटी म्हणजे 7 अब्ज जगाची लोकसंख्या आहे. घर सोडावून पाहत राहून. ज्याला असेल माथा तो वाचील गाथा. ज्याला नाही माथा नाही